सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सक्रिय असाल आणि प्रत्येक काम तुमच्या देखरेखीखाली पूर्ण कराल. त्यामुळे तुमचे शत्रू देखील तुमच्या नजरेतनं सुटू शकणार नाहीत. अशानं आज तुमचं कोणतंही काम हे बिघडणार नाही. जे लोक नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना आज एखादी चांगली संधी मिळाल्यानं आनंद होईल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अनपेक्षित यश मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमच्या कुटुंबातील व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. त्यांच्यासाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुमचे काही पैसे हे खर्च होतील. तुम्ही आज तुमच्या सांसारिक सुखासाठी सुद्धा काही पैसे खर्च कराल. मात्र आज तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीमुळे काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त राहील. तुम्ही आज तुमच्या कामामध्ये व्यस्त असल्यानं तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे तुमची मुलं तुमच्यावर नाराज होऊ शकतात. असं झालं तर त्यांना मनवण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न हे करावे लागतील. आज व्यवसायातील तुमचे शत्रू अचानक तुमचे मित्र बनून कटकारस्थान करतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा न झाल्यानं तुमचं थोडंसं मन अस्वस्थ राहील, परंतु तुम्ही स्वतःला कंट्रोल करायला शिकायला हवं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमच्या जोडीदाराशी वाद झाले असतील तर ते आज मिटतील, त्यामुळे तुम्ही खुश असाल. जोडीदारासोबतच्या समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही जवळच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्यानं तुमची एखादी योजना तुम्ही यशस्वी करू शकाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तुमच्या कामाच्या ठिकाणी आजूबाजूला अनेक विरोधक असतील, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे योग्य राहील. आज संध्याकाळी तुम्ही आईसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. कोणत्याही गोष्टीबाबत निर्णय घेताना काळजीपूर्वक तुम्हाला विचार करावा लागेल. त्यासाठी एखाद्याचा सल्ला तुम्हाला आज घ्यावा लागेल. आज प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांनी प्रेम अधिक घट्ट होईल असं काम करावं. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. त्यांच्या आजारपणाची तुम्ही चौकशी करू शकता, त्यामुळे त्यांना बरं वाटेल. आज तुम्हाला काही लोकांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडनं पाठिंबा आणि सहकार्य दोनही मिळाल्यानं मनापासून आनंद होईल. एखाद्याच्या सल्ल्यानं आज पैसे गुंतवले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे आज स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करूनच तुम्हाला पैसे हे गुंतवावे लागतील. तुम्ही असं न केल्यास भविष्यामध्ये तुमचे पैसे मात्र बुडू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तुम्ही आज तुमच्या व्यवसायासाठी वडिलांचा सल्ला घेऊ शकता. असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुमच्या कुटुंबामध्ये कोणासोबत काही कलह झाला तर तो टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा, कारण ते पैसे तुम्हाला परत देताना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधण्यामध्ये अडचणी येतील. यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे आज बोलण्यावरती नियंत्रण गोड ठेवून बोलण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे त्यांचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाशी काही कलह झाला असेल तर तो तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रासाठी पैशांची व्यवस्था ही करावी लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुमच्या घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील. मात्र तिथे तुम्ही कोणाला वाईट वाटेल असं काहीही बोलणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुम्ही कोणत्याही बँका, संस्था इत्यादींकडनं कर्ज घेण्याचा विचार जर करत असाल तर तुम्हाला ते अगदी सहज मिळेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांच्या पदरी मात्र आज निराशा आल्यानं ते थोडेसे चिंतेमध्ये राहतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साही असेल. आज तुम्ही कोणतंही काम कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र मनातील नकारात्मक विचार तुमच्या कार्यामध्ये अडथळा हे आणू शकतात. आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज तुमचा एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या वडिलांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या आज वाढू शकतात. असं झाल्यास डॉक्टरांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्यावा, अन्यथा भविष्यामध्ये वेदना आणखी त्रास देऊ शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावधगिरीचा राहील. तुम्हाला आज पैशांच्या व्यवहारामध्ये सावध राहावं लागेल. तुम्ही असं न केल्यास भविष्यामध्ये तुमच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर्ज होऊ शकतं. आज तुम्ही एखाद्याला जास्त पैसे उधार दिल्यास तुमचे पैसे बुडू शकतात, आणि म्हणून आज कोणत्याही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी जवळच्या व्यक्तीशी बोला. परदेशामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील, ज्यांना कुटुंबातील सदस्य मंजूर करू शकतात. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील एक डील फायनल कराल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांचं सहकार्य मिळू शकेल. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या व्यवसायातील नफ्यामुळे सुद्धा आज तुम्ही आनंदी असाल, आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी थोडे पैसे देखील तुम्ही खर्च कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.